स्वाधार फॉर्म 2024-25 बद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर आता विद्यार्थ्यांची जी लास्ट डेट आहे ही 15 तारीख आहे, सर्वांना माहिती आहे आणि जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे फॉर्म सबमिट झालेले आहे आणि ऑफलाईनमध्ये ज्यांना द्यायचे होते त्यांचे सुद्धा सबमिट झालेले आहे। तर आता तुमचे फॉर्मची व्हेरिफिकेशन सुरू आहे, कारण जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट केलेले आहे तेव्हा तुमच्या फॉर्ममध्ये काही बघण्यात आलेलं नाही आहे, म्हणजे डायरेक्टली तुमचे फॉर्म सबमिट करून घेतलेले आहे। तर आता तुमच्या फॉर्मचे व्हेरिफिकेशन सुरू आहे, म्हणजे जे डॉक्युमेंट्स टाकलेली आहे, जी इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे ही बरोबर आहे किंवा नाही आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांना मेल व मेसेज येणं सुरू झालेलं आहे, म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये थोडीफार त्रुटी असेल, काही डॉक्युमेंट्स अपलोड नसेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले असेल, त्या विद्यार्थ्यांना मेलसुद्धा येत आहे आणि मेलमध्ये रिव्हर्टचा येत आहे मेल, म्हणजे तुमचा फॉर्म रिटर्न केलेला आहे किंवा रिजेक्ट केलेला आहे। अशा प्रकारे जर तो फॉर्म तुम्ही रिव्हर्ट आल्यानंतर एडिट करू शकत असाल तर करा, अदरवाईज तुम्ही तुमच्या ऑफिसला एकदा व्हिजिट करा। कारण फक्त हे समजलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेले आहे की विद्यार्थ्यांना फॉर्म रिव्हर्ट येत आहे, परंतु एडिटचं ऑप्शन त्यामध्ये उपलब्ध केलेलं नाही आहे। तर विद्यार्थ्यांना ऑफिसला व्हिजिट करायला आम्ही सांगत आहे, कारण आमच्यापर्यंत अजून अशी एकही केस आलेली नाही आहे। जर कोणती केस आली किंवा कोणत्या विद्यार्थ्याला ही अडचण जात असेल तर त्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलवर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याला द्यावी, जेणेकरून आपण त्यावरती काय नेमकं कसे एडिट करता येईल किंवा काय सोल्युशन येईल ऑफिससोबत कॉन्टॅक्ट करून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ, किंवा आमच्यापर्यंत जर कोणती इन्फॉर्मेशन आली तर त्याबद्दल तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येईल। तरी विद्यार्थ्यांनी मेल व मेसेजवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुमचा फॉर्म जर त्रुटीमध्ये आला तर तो तुम्ही त्रुटी पूर्ण करू शकले पाहिजे आणि तुमचा फॉर्म फायनल सबमिट करू शकले पाहिजे। तर अशा प्रकारची ही एक अपडेट होती। तर ज्याही विद्यार्थ्यांना मेसेज आला कळवा, सॉल्व्ह होत असेल तर सॉल्व्ह करा, नाही तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्रामवर किंवा कमेंटसुद्धा करू शकता। तर स्वाधारबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।